एकंदरीत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्याच मंत्र्यांना आपल्या आपल्या खात्याच्या अनुसार झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्याचे आदेश आम्हाला सगळ्या जणांना दिलेले होते। त्यानुसार गेल्या आठवड्यात माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयातून पहिली VC द्वारा मराठवाड्याचे भाग असो, पश्चिम महाराष्ट्राचे भाग असो, जिथे जिथे आमच्या मच्छीमारांचं भुई समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले मच्छीमार बांधव आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। जे मत्स्यतळी आहेत त्यांचं 100% काही जागी नुकसान झालेलं आहे। आमचे पंचनामे सुरू आहेत। जवळपास 28 कोटीचं नुकसान 2 दिवसा अगोदरपर्यंत झालेलं होतं, ते वाढतच जाणार आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीला पाहणी करण्यासाठी आणि माझ्या विभागाची बैठक घेण्यासाठी मी आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे। माझे मत्स्य आयुक्त तावडेजी पण माझ्या बरोबर आहेत। माझ्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे असतील आणि त्यानुसार जे मदत उद्या राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत, त्याचबरोबर आमच्या मच्छीमारांसाठी पण भरघोस अशी मदत कुठलाही निकष नजरेसमोर न ठेवता आमची देण्याची मानसिकता आहे। पण ती कशी मदत द्यावी, कोणाला मदत द्यावी या सगळ्या बाबतीचा आढावा आणि अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या मच्छीमार बांधवांना भेटण्यासाठी मी आज प्रामुख्याने इथे आलेलो आहे। नाही, मराठवाडा जे जिथे जिथे पाऊस पडला आणि ते पण त्या दिवसापर्यंतचा आकडा होता। आता जसं मी बोललो आमचे पंचनामे सुरू आहेत, तो आकडा कदाचित वाढत जाईल। म्हणून कुठलाही मच्छीमार बांधव आमचा वंचित राहता कामा नये, त्याला भरघोस अशी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आलेलो आहे। तुम्हाला काय दिसलं मग त्याच्यात काय? आता तो बाथरूमचा शॉवर होता का पाऊस होता ते तुम्ही त्यांना विचारा। उगाच एवढ्या चांगल्या कामासाठी मी आलेलो आहे। उद्धव ठाकरे पावसात भिजले हे दृश्य नजरेसमोर येऊन माझा दिवस कशाला खराब करत आहे? एक तर घातलं पण वाईट आणि वाईटच होतं। तुमचा एक फोटो व्हायरल होतोय प्रचंड, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल? माझाच आहे ना तो, माझ्यापर्यंत येणारच ना। असं आहे की तो संघाच्या ड्रेसमधला फोटो हो, गणवेशामध्ये आहे। हां, त्यावरची काय प्रतिक्रिया? कारण तुम्ही सातत्याने संघाच्या विरोधात या नाही पण मी त्याबद्दल मी वारंवार बोललेलो आहे। आता गणवेश घालून संघाच्या विचारांवर चालणाऱ्यापैकी मी एक स्वतःला स्वयंसेवक समजतो आणि त्यानुसार संघाच्या संचलनाचे कार्यक्रम किंबहुना 100 वर्षाचे जे कार्यक्रम आयोजित आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी झाण्यासाठी तिथे गेलेलो होतो। राजन तेली आता तुम्ही आपसात टॉस उडवा आणि मला कळवा। हां, हरकत नाही। सन्मान्य राणे साहेबांनी नेहमीच सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्राच्या कुठलाही असा कोपरा नाही जिथे राणे साहेबांनी स्वतःच्या खिशात हात टाकून मदत केलेली नाही, असं एकही कोपरा नाही। प्रत्येक तालुक्यानेही तुम्ही विचारू शकतात। म्हणून जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा राणे साहेबांनी कधी शासकीय पैशांसाठी कधी थांबलेलं नाही। म्हणून जेव्हा कुठेही मदत देण्याची भूमिका असेल आम्ही कोणाला न विचारता मदत करणाऱ्यापैकी आमचं कुटुंब आहे, म्हणून त्याच्यासाठी आम्हाला कोणाची आव्हानाची गरज नाही। एक लक्ष परत तुम्हाला सांगतो, आम्ही नेहमी आम्हाला कोणाला सांगण्याची कधीच गरज भासलेली नाही आहे। कोणी पीडित असो, वंचित असो, गरजू असो, तेव्हा तेव्हा त्याला मदत करण्याची भूमिका राणे कुटुंबाने आणि सन्मान्य राणे साहेबांनी नेहमीच घेतलेली आहे। म्हणून ह्याही पुढे आम्ही नेहमी मदत करत राहू। चांगली गोष्ट, आमची महायुती भक्कम होते, ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आमच्यासाठी नाही। शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर स्वागतच आहे। महायुतीमध्ये प्रत्येकाबरोबर पटण्यासारखं आहे। आम्ही शेवटी ताकदीने आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। म्हणून अजून महायुतीची ताकद वाढावी, अजून जो पण पक्षामध्ये येऊन अगर ताकद आमची वाढवत असेल महायुतीचं तर त्याला स्वागतच आहे। उद्धव ठाकरे शेतकऱ्यांबाबत होते, मात्र निवडणुकांचं रणशिंग फुंकत होते।
भाजपमध्ये असं स्पष्टपणे दिसत होतं. मात्र आता माणसाची अवस्था आणि शारीरिक परिस्थिती बघून काय फुंकण्याची परिस्थिती आहे का? हे तो माणूस फुंकल्यानंतर कुठून तरी उडेल अशी परिस्थिती आहे. म्हणून रणशिंग फुंकणं हे सगळे मोठे मोठे वाक्य उद्धव ठाकरेबद्दल वापरू नका हो. स्वतः फुंकण्याची परिस्थिती आलेली आहे. अतिवृष्टीवर तुमची संपत्ती जी आहे, सगळ्या संपत्ती जी आहे आता परत त्याच प्रश्नाचं उत्तर तेच देऊ. तुम्ही आता राणे साहेबांच्या नावाने हाच प्रश्न विचारला मला. हां, तो माझं आता तेच प्रश्न परत विचारताय. नाही, पण सगळ्यांना म्हणतायत की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे आणि परत तुम्हाला सांगतो, संकटाच्या काळात प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मग सरकारी पातळीवर असो, वैयक्तिक पातळीवर असो, सगळ्यांनी आज आमचा मराठवाडा, आज आमचा पश्चिम महाराष्ट्र संकटात आहे. प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आवाहन केलं त्याच्यामध्ये वाईट वाटायला मला नको. वारंवार राणेंना तुम्ही अगर राणे कुटुंबाला ओळखत असाल ना, तर मास्क लावून न लावून आम्हाला प्रश्न असा विचारणार नाही. तुम्ही राणे कुटुंबाला ओळखत नाही, त्याचा विषय नाही हो. माझा फक्त एवढं आहे की त्यांनी केलेलं आवाहन चांगली गोष्ट आहे. प्रतिसाद कसा देता? प्रतिसाद देणाऱ्याच आम्ही, आव्हान न करता पण प्रतिसाद देणाऱ्यापैकी लोक आहोत. कधी आमचा इतिहास विचारा, कधी लोकांना आम्ही किती लोकांना माहीत नाही म्हणून जरा ज्ञानामध्ये भर टाका. आजूबाजूला खूप भर टाकणार आहे. आमचा इतिहास मराठवाड्याला चांगला माहिती आहे, चिंता करू नका. राणेसाहेब आज मत्स्य व्यावसायिकांची तुम्ही बैठक घेत आहे. ज्याचं स्वतःचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे, जो स्वतः उद्धव खान झालेला आहे, त्याने आम्हाला हिंदुत्वाचे सगळे घोषणा विषय सांगू नये. सर्टिफिकेट उद्धव ठाकरे तर मुळीच वाटू नये. ज्याचं सकाळी दिवस आणि रात्रच मुल्ला मौलवींच्या शिवाय होत नाही, याने आम्हाला हिरवा रंग आणि सगळं सांगू नका. तो आता हिरवा साप आणि त्याच्यामध्ये जास्त फरक राहिलेला नाही आहे. यांनी उद्या दाढी वाढवली आणि मिशी काढली, सेमच वाटणार. पहिल्यांदा हो, पण खरंच आहे ते. उद्धव ठाकरेने तर उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली. याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चालला आहे, याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात. हो, म्हणून उत्तर मागा ना. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे. संजय राउत ने कहा है कि महाराष्ट्र जो काय 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 मुंबई तोडण्यासाठी मुंबई महापालिका जाहीर झाली काय? तरीच आहे. संजय राउत ने कहा है कि जो महाराष्ट्र के रावत हा? शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढतात. मग पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा. मोर्चा काढायची एवढीच खाज आहे ना. पहिला मातोश्रीवर काढा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं, ना कुठच्या अंध्यावरमध्ये काय दिलंय. पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्यव्यवसायिकांचं नुकसान झालं आहे, त्या संदर्भात कोणीतरी मंत्री येऊन पाहणी करतात. त्यामुळे इथले जे मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांना मोठी अपेक्षा. आज घोषणा करणार काय नाही. बघा काय, पहिलं आम्हाला मदत निश्चित पद्धतीने करायची आहे आणि आम्ही वैयक्तिक कोणाला काय मदत करायची याचा अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून तुम्ही जेवढं सकारात्मक पद्धतीने आमच्या खात्याकडे पाहता ही आमच्यासाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्यात मच्छीमार बांधवांना विश्वास देईन, झालेल्या प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू, हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देतो. कोणालाही आम्ही खाली हात ठेवणार नाही. आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहून आपल्या मत्स्य तळ्यांमध्ये भरभरून उत्पादन करावं, योग्य उत्पादन करा, ज्यांच्याकडून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमता यावी, ह्या दृष्टिकोनातून माझा हा दौरा आहे. नाही, मला माहिती नाही त्या. चला आता जाणार ना, मला दौरा. किंवा ठाकरे कुटुंबीय नेहमी संघाचं कौतुक करायचे, तुम्ही बघितलं असेल. काल भाषणात असं म्हणाले की संघ राक्षस झालाय आणि भाजप त्याच्या पुढे झाला. संघ RSS राक्षस झाला. मग आम्ही असं म्हणायचं आहे का, बाळासाहेबांच्या वटवृक्षावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची गांजा उगवला, असं काय म्हणायचं का? म्हणायचं असेल तर सांगा. काँग्रेसची गांजा ओढायला उद्धव ठाकरेला आजकाल आवडतो. मग बाळासाहेबांसारख्या मोठ्या वटवृक्षावर काँग्रेसची गांजा का उगवलास तू, हे सांग पहिलं.
राहुल गांधी याची कॉपीराईट माझी आहे फक्त वाक्याची. आय लव्ह मोहम्मदला उत्तर आय लव्ह आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. ही भूमीच महादेवाची आहे. हे काय पाकिस्तान इस्लामाबाद काय करायची आहे काय? इथे बाकीचे आय लव्ह चालणार. इथे प्रत्येकाने ते बाकीचे आय लव्ह गुंडाळून पाकिस्तानवर निघून जावं ना. हे आय लव्ह महादेवाचीच भूमी आहे आणि इथे महादेवाचेच बॅनर लागणार. बाकी कोणाचे गुंडाळ्याचे कसे आमच्या सरकारला चांगलं माहिती आहे. म्हणून उगाचचा वगैरे कोणी लोकांनी उगाच अवेळी आपल्या गॅस सिलेंडरवरती आणू नये. शहरात मोहीम सुरू झालेली आहे. तुमच्या मागासले प्रमोद राठोड ते पण शहरात सगळे काय आय लव्ह महादेवची ना. प्रत्येक गली प्रत्येकाच्या घरामध्ये आय लव्ह महादेव लागलाच पाहिजे. कारण हे महादेवाचीच भूमिका आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणून इथे हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. हे बाकीच्या आय लव्ह मोहम्मदवाल्यांना पाठवून द्या पाकिस्तान, इलाहाबाद, कराची, विराचीला. अहो हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेव लावत असेल तर त्याच्यामध्ये धार्मिक तेढ कसा झाला? धार्मिक तेढ कसा झाला तुम्ही सांगा ना. काल त्या कुठेतरी अब्बू आजमींनी सांगितलं भिवंडीमध्ये हम मराठी क्यों बोलेंगे. का नाही त्याला कानफडवला अजूनपर्यंत? भिवंडी काय आमच्या महाराष्ट्रात आमच्या देशात नाही? मग हे लोक जे धार्मिक तेढ वाढवत आहेत ते. आम्ही ज्या भूमीवर राहतोय ती महादेवाची भूमी आहे. ज्या भूमीमध्ये वर उभे आहोत ते हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. बाकी सगळ्यांनी स्टिकर खिशात टाकेवर आणि निघून जावं कराचीला. आय लव्ह मोहम्मद झालं म्हणून त्याला उत्तर आय लव्ह महादेव आहे. आय लव्ह मोहम्मद. हा कारण त्यांना काही लोकांना आठवण करून द्यायला लागतं की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे. हा आमचा हिंदुस्तान आहे. हिंदुस्तान म्हणून इथे ते बाकीची नाटकं नको. माझं म्हणे सरळ स्पष्ट आहे. आय लव्ह महादेव सोडून महादेवाच्या भूमीवर आणि हिंदू राष्ट्रामध्ये दुसरे स्टिकर लागण्याचं काय कारण? आम्ही कुठल्या इस्लामिक देशात आहोत का जिथे आम्ही हे बाकीची नाटकं सहन करावी? जो हिंदू राष्ट्र आहे जिथे 90% हिंदू राहतात, जी महादेवाची भूमी आहे, इथे महादेवाचेच स्टिकर लागले पाहिजे. महादेवाचेच आय लव्ह महादेवाचे बॅनर लागले पाहिजे. बाकी लोकांना काय जागा इथे? कोणाला कराचीची तिकीट पाहिजे सांगा, मी होलसेलने वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.